ड्युअल नेचर ऑफ मॅटर. ओके, या टॉपिक मध्ये आपल्याला पुढचा आर्टिकल काय पाहायचं आहे? ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन मॅटर असं टॉपिक आहे ना. हा, तर त्याच्यात वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे आर्टिकल पाहायचं. ह्याच्या अगोदर काय पाहिलं बघा आपण की जो ह्याच्या अगोदरचा वेव्ह ऑप्टिक्स हा टॉपिक होता. त्यात असं पाहिलं होतं की हायगेन्स थिअरीनुसार लाईट ही वेव्ह आहे. ओके, त्याच्यानंतर आपण याच टॉपिकमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पाहिला आणि हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं आईन्स्टाईननी एक्सप्लेनेशन कसं दिलं हे कालच्या तासाला पाहिलं होतं आपण, बरोबर. तर आईन्स्टाईननी सांगताना प्लँक्स क्वांटम थिअरीचा वापर केला आणि त्यानं काय सांगितलं की एनर्जी अशी कंटिन्युअस मॅनरनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपातली जी एनर्जी आहे ती अशी कंटिन्युअस मॅनरनी कधी बाहेर पडत नाही. तर असे तुकडे तुकडे असतात, त्याचे बंडल असतात, पॅकेट असतात असे एनर्जीचे. ओके, कंटिन्युअस मॅनरनी कधीही न बाहेर पडता अशी डिस्क्रीट मॅनरनी किंवा तुकड्या तुकड्याच्या स्वरूपात बाहेर पडते. आणि हा जो एक गठ्ठा आहे, हा एक बंडल आहे, एक पॅकेट आहे, यालाच क्वांटा असं म्हणतात. क्वांटा म्हणजेच गठ्ठा, पॅकेट, बंडल. आणि या क्वांटाशी रिलेटेड असणारी जी एनर्जी असते ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स फ्रिक्वेन्सी असते. आणि मग इथं E इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ प्रॉपर्टी टाकला विच इज नोन ॲज प्लँक्स कॉन्स्टंट. आणि त्याची किंमत पण सांगितली होती आपण SI सिस्टीम मध्ये 6.6 10⁻34 जूल सेकंद अशी याची किंमत आहे. त्याची फारच कमी आहे, -34 आहे, 10⁻34. आणि ह्याला आईन्स्टाईन्स इक्वेशन असं म्हटलं होतं. ह्यातल्या H ला प्लँक्स कॉन्स्टंट असं म्हटलं होतं. तर हे अशा प्रकारचे फोटॉन, हे जे लाईटचे पार्टिकल लाईक स्ट्रक्चर आहे, क्वांटा आहेत, त्यालाच परत आईन्स्टाईननी काय नाव दिले? फोटॉन असं नाव दिले. म्हणजे लाईटचा पार्टिकल सारखा वागणारा जो भाग आहे, क्वांटा आहे, गठ्ठा आहे, त्यालाच फोटॉन असं नाव दिले. अशा प्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं ज्या वेळेस फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं मेटलच्या सरफेस बरोबर ज्यावेळेस इंटरॅक्शन होतं, म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्या सरफेस बरोबर कोलाइड होतात, इंटरॅक्ट होतात, त्यांचं इंटरॅक्शन होतं. आता बघा, तो मेटलचा सरफेस म्हणजे काय आहे? तर मॅटर आहे, काहीतरी द्रव्य आहे ना, मॅटर आहे ना तो. ओके, काहीतरी त्यात ऍटम, मॉलिक्युल वगैरे पार्टिकल आहेत. त्या मॅटरचं ज्या वेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं ज्यावेळेस मॅटर बरोबर इंटरॅक्शन होतं त्यावेळेस ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पार्टिकल लाईक बिहेवियर करतात. आणि ते पार्टिकल कसे असतात? तर साधारणतः असे गठ्ठ्याच्या स्वरूपात असतात, त्यांची एनर्जी अशी असते. आता पार्टिकलच्या प्रॉपर्टी काय? तर एनर्जी आणि मोमेंटम ह्या दोन महत्वाच्या प्रॉपर्टी आहेत. पार्टिकलशी असोसिएटेड असणारी, मुव्हिंग पार्टिकल जर असेल तर त्याच्याशी असोसिएटेड असणारी एनर्जी असणार, मुव्हिंग आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी असणार. आणि पार्टिकल आहे याचा अर्थ त्याला मोमेंटम असणार, मूव्ह होतोय, आणि मग मूव्ह होणाऱ्या बॉडीला काय असणार आहे? मोमेंटम असणार आहे. ओके, मोमेंटम म्हणजे तुम्हाला माहिती आहे मास आणि व्हेलॉसिटी यांचा गुणाकार. तर मोमेंटम आणि एनर्जी या दोन महत्वाच्या प्रॉपर्टी पार्टिकलचे. आणि वेव्हच्या प्रॉपर्टी वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी. किंवा फ्रिक्वेन्सीचा जर रेसिप्रोकल घेतला आपण तर त्याला वेव्ह नंबर असं म्हणतात, की अक्षराने दाखवते. ओके, तर रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी नाही, रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ इज कॉल्ड एज वेव्ह नंबर. ओके, तर रेसिप्रोकल वेव्हलेंथचा घेतला त्याला वेव्ह नंबर म्हणायचं. आणि फ्रिक्वेन्सी आणि वेव्ह नंबर किंवा वेव्हलेंथ म्हणा, कारण रेसिप्रोकलच आहे त्याला. तर या वेव्हच्या प्रॉपर्टी फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ किंवा वेव्ह नंबर आणि फ्रिक्वेन्सी. आणि एनर्जी आणि मोमेंटम या पार्टिकलच्या प्रॉपर्टी आहेत. मग ज्या वेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मॅटरच्या संपर्कात येतात, म्हणजे इंटरॅक्ट विथ मॅटर, तर ते फोटॉन लाईक बिहेवियर किंवा पार्टिकल लाईक बिहेवियर करतात. हे कशावरून प्रूव्ह होतं? तर हे प्रूव्ह करणारे 1-2-3 एक्सपेरिमेंट आहेत, ज्यापैकी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा एक्सपेरिमेंट डिटेलमध्ये आपण पाहिला होता, त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे. तर पहा, फोटो
इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. पुढं हा एक झाला. पुढं ब्लॅक बॉडी रेडिएशन, ब्लॅक बॉडी रेडिएशन. आणि तिसरा कॉम्प्टन इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट. तर हे तीन फेनॉमिनल, हे तीन एक्सपेरिमेंट असे आहेत की जिथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला पार्टिकल लाईक स्ट्रक्चर घ्यावं लागतं आपल्याला. ओके. आता हे फोटॉन सॉरी काय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट डिटेलमध्ये पाहिलाच आपण काल. आणि काल आपण पाहिलंय की फक्त जर वेव्ह थेअरी वापरली तर ऑब्झर्व्ड प्रॉपर्टी फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या एक्सप्लेन करता येत नाहीत. आपण ती इंटेन्सिटी, त्याची फ्रिक्वेन्सी वगैरे सगळं रिलेशन पाहिलं होतं. आणि कसं पार्टिकल लाईक स्ट्रक्चर मानून आईन्स्टाईननी कसं सक्सेसफुली ते एक्सप्लेन केलं हे पण आपण पाहिलं होतं. आणि वेव्ह नेचर वापरून ते एक्सप्लेन होत नाही, तिथं पार्टिकलच मानावं लागतं. तसंच ब्लॅक बॉडी रेडिएशन, मॅक्स प्लॅंक या सायंटिस्टनी ब्लॅक बॉडीच्या एनर्जी रेडिएट करतात, अगर ऍब्सॉर्ब करतात. ओके. तर त्याचं ब्लॅक बॉडीचा जो स्पेक्ट्रम आहे तो एक्सप्लेन करताना पहिल्यांदा क्वांटम थिअरी वापरली होती. म्हणजे क्वांटायझेशनचा कन्सेप्ट पहिल्यांदा त्यांनी वापरला होता. तर ते सुद्धा एक्सप्लेनेशन आपल्याला क्वांटायझेशन म्हणजेच पार्टिकल लाईक बिहेवियर घ्यावं लागतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं, तरच व्यवस्थित एंटायर रेंज ऑफ टेम्परेचरला ती ब्लॅक बॉडी रेडिएशन एक्सप्लेन करता येतात. आणि तिसरा जो आहे जो आपल्या सिलेबसला नाहीये तर त्याची थोडीशी माहिती आपल्याला दिलेल्या पुस्तकात, कॉम्प्टन इफेक्ट. हा काय आहे कॉम्प्टन इफेक्ट? तर 1923-24 मध्ये साधारणतः कॉम्प्टन या सायंटिस्टने काय केलं, मोनोक्रोमॅटिक, थोडक्यात त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगते मी. तर एक्सरेचे मोनोक्रोमॅटिक एक्सरे तयार केले. मोनोक्रोमॅटिक याचा अर्थ एकच वेव्हलेंथ, एकच वेव्हलेंथ असणारे. एक्सरेची वेव्हलेंथ साधारणतः 1 अँगस्ट्रॉम ते 100 अँगस्ट्रॉम युनिटच्या आसपास असते. तर एक्सरे म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच आहे. ओके. तर मोनोक्रोमॅटिक बीम तयार केला एक्सरेचा. आणि हे मोनोक्रोमॅटिक एक्सरे आहेत ना, म्हणजे एकाच प्रकारची वेव्हलेंथ त्यात असेल. ओके. हा. तर हे जे एक्सरे आहेत ना त्यानं काय केले, ग्राफाईटच्या शीटवर बंबार्ड केले. ग्राफाईटच्या शीट बरोबर कोलाइड होतील अशी व्यवस्था केली. आणि मग त्या ग्राफाईटच्या शीटमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉन बरोबर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, एक्सरे म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच आहे, या एक्सरेचं इंटरॅक्शन झालं. इथं ग्राफाईटचं शीट होतं. ओके. तर आपण ते बाकीचं काढत बसत नाही. इथे इलेक्ट्रॉन त्या ग्राफाईटच्या शीट मधल्या इलेक्ट्रॉन बरोबर त्याचं इंटरॅक्शन झालं. आणि काय झालं, हे एक्सरे स्कॅटर झाले, स्कॅटरिंग ऑफ एक्सरे. आणि हे एक्सरे स्कॅटर होत असताना एका विशिष्ट डायरेक्शनला त्याला याची जी वेव्हलेंथ आहे, हे येणाऱ्या एक्सरेची जी वेव्हलेंथ आहे ती समजा लॅम्बडा आहे, तर एका विशिष्ट डायरेक्शनला त्याला तेवढीच वेव्हलेंथ आढळली. आणि दुसऱ्या एका पर्टिक्युलर डायरेक्शनला त्यानं सगळ्या डायरेक्शन चेक केलं तर एका विशिष्ट डायरेक्शनला त्या एक्सरेची इंटेन्सिटी जास्तीत जास्त होती. आणि दुसऱ्या एका विशिष्ट डायरेक्शनला दुसरी वेव्हलेंथ, ज्याला लॅम्बडा डॅश म्हणू आपण, जी वेव्हलेंथ ह्याच्यापेक्षा जादा आहे. हो, इथं लॅम्बडा डॅश इज ग्रेटर दॅन लॅम्बडा आहे. ओके. तर एका विशिष्ट दुसऱ्या एका डायरेक्शनला लॅम्बडा डॅश जी ग्रेटर वेव्हलेंथ असणारी एक्सरेची इंटेन्सिटी त्याला जास्त आढळली. म्हणजे एका बाकीच्या ह्याला नाहीत असं नाही, खूप कमी इंटेन्सिटी असते, पण एका पर्टिक्युलर डायरेक्शनला आहे एवढीच वेव्हलेंथ असणारे एक्सरे, जेवढे इन्सिडेंट एक्सरे होते तेवढीच वेव्हलेंथ असणारे एक्सरे. आणि दुसऱ्या एका पर्टिक्युलर डायरेक्शनला त्याच्यापेक्षा जादा वेव्हलेंथ असणारे एक्सरे, ज्याला लॅम्बडा डॅश म्हणू आपण, हे त्याला जास्तीत जास्त इंटेन्सिटीने असताना आढळले. म्हणजे थोडक्यात हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, त्या इलेक्ट्रॉन हा पार्टिकल आहे, मॅटरचा पार्टिकल आहे इलेक्ट्रॉन. ओके. तर त्याच्याबरोबर इंटरॅक्शन झाल्यानंतर स्कॅटरिंग ऑफ एक्सरे त्याला आढळलं. आणि हा जो इफेक्ट आहे त्यालाच कॉम्प्टन इफेक्ट असं म्हणतात. तर हा जो कॉम्प्टन इफेक्ट आहे तो एक्सप्लेन करताना काय आढळले जरा बघा. तर हे जे वेव्हलेंथ मधला चेंज आहे, डेल्टा लॅम्बडा म्हणू आपण त्याला, लॅम्बडा डॅश मायनस लॅम्बडा, कारण ही वेव्हलेंथ ज्यादा आहे. लक्षात घ्या, वेव्हलेंथ ज्यादा याचा अर्थ फ्रिक्वेन्सी कमी, आणि फ्रिक्वेन्सी कमी म्हणजे एनर्जी कमी, कारण एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आहे. ई इज इक्वल टू एच न्यू असं रिलेशन वापरतो. मग वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी यांच्यात रेसिप्रोकल आहे, म्हणजे एकमेकाचे इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे. मग वेव्हलेंथ ज्यादा म्हणजे एनर्जी कमी, आणि एनर्जी म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी, आणि फ्रिक्वेन्सी कमी म्हणजे एनर्जी कमी. म्हणजे कमी एनर्जीचे
किंवा कमी फ्रिक्वेन्सीचे किंवा जादा वेव्हलिंगचे एक्सरे इकडून स्कॅटर झालेले आहेत. ओके, आणि मग हे जादा वेव्हलिंग आणि ओरिजिनल कमी होती यांचा जो डिफरन्स आहे डेल्टा लॅम्बडा अक्षरात दाखवायचं, त्याला कॉम्प्टन शिफ्ट असं म्हणायचं. तर वेव्हलिंग त्याची काही अमाऊंटनी शिफ्ट झाली ना, तर याला कॉम्प्टन शिफ्ट असं म्हणायचं. ही प्रयोगाने मोजली होती कॉम्प्टन. आणि याचं एक्सप्लेनेशन देताना कॉम्प्टनला काय करावं लागलं, हे जे रेडिएशन आहेत ना त्याला कंपल्सरी पार्टिकल लाईक बिहेवियर मानावं लागलं. जसं आईन्स्टाईनला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं एक्सप्लेनेशन देताना किंवा ब्लॅक बॉडीचं रेडिएशन देताना मॅक्स प्लँक या सायंटिस्टला जसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं नेचर हे पार्टिकल लाईक मानावं लागलं, तसं कॉम्प्टनला पण ह्याचं एक्सप्लेनेशन देताना पार्टिकल लाईक बिहेवियर मानावं लागलं. नाहीतर ह्याच्या सगळ्या प्रॉपर्टी एक्सप्लेन होत नाही. ओके, प्रॅक्टिकल रिझल्ट ऑब्झर्वेशन आणि ते थेअरीमध्ये बसतच नाही. मग ह्याला जर आपण प्युअर वेव्ह मानलं तर, लाईक हायगेन्स वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं मानलं तर हे 3 इफेक्ट असे आहेत, हे 3 एक्सपेरिमेंट असे आहेत की ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला पार्टिकल लाईक मानावं लागतं. ओके, आणि बाकीचे जे फेनॉमिनन आहेत आपण पाहिले, कुठले? इंटरफेरन्स ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, विशेषतः हे 2 फेनॉमिनन, त्याला आपल्याला काय करावं लागतं, लाईटला वेव्हच मानावं लागतं. कारण पार्टिकल इंटरफेअर होत नसतो, इंटरफेरन्स होतो आणि फ्रिंजेस तयार होतात अल्टरनेट डार्क अँड ब्राईट, तिथं वेव्हच घ्यावं लागतं. आणि डिफ्रॅक्शन पण आपण पाहिले, तर डिफ्रॅक्शनला सुद्धा आपल्याला वेव्हच मानावं लागतं. मग आता प्रश्न असा आहे की हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन नेमके आहेत काय? मग वेव्ह आहेत का पार्टिकल आहेत? तर ड्युअल नेचर, ड्युअलिटी, वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तर हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत ना, त्या ज्यावेळेस ट्रॅव्हल होत असतात त्यावेळेस ते वेव्ह लाईक वागतात. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ ह्या प्रॉपर्टी त्याच्याशी असोसिएटेड असणाऱ्या आहेत. आणि त्या ज्यावेळेस मॅटरशी इंटरॅक्ट होतात, एखाद्या मटेरियलच्या पार्टिकल बरोबर इंटरॅक्शन होतं, त्यावेळेस त्या पार्टिकल लाईक वागतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत ना, त्या पार्टिकल लाईक बिहेवियर करतात. ओके, आणि असं आढळलं. याचा अर्थ दोन्ही नेचर दाखवतात ते सिच्युएशन नुसार. एका पर्टिक्युलर सिच्युएशनला वेव्ह लाईक वागतात आणि दुसऱ्या कुठल्या तर कंडिशनमध्ये, दुसऱ्या कुठल्या तर सिच्युएशनला पार्टिकल लाईक वागतात. म्हणजे एका कुठल्या तर सिच्युएशनला त्याचं वेव्ह नेचर डॉमिनंट असतं. डॉमिनंट म्हणजे जास्त करून वेव्हच्या प्रॉपर्टी दाखवतात ते. ओके, पार्टिकलच्या प्रॉपर्टी कमी आणि वेव्हच्या प्रॉपर्टी जादा. आणि दुसऱ्या एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये पार्टिकल नेचर त्याचं डॉमिनंट असतं. डॉमिनंट म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, त्याच्यावरती जास्त प्रभावी, थोडक्यात असं. तर पार्टिकल नेचर जास्त प्रभावी असतं किंवा डॉमिनंट असतं आणि दुसऱ्या एखाद्या सिच्युएशनला वेव्ह नेचर डॉमिनंट असतं. ओके, आणि ज्या कंडिशन मध्ये, ज्या सिच्युएशन मध्ये पार्टिकल नेचर डॉमिनंट असतं त्यात वेव्ह नेचर कमी दाखवतात एकदम. आणि ज्या सिच्युएशन मध्ये वेव्ह नेचर डॉमिनंट असतं त्यात पार्टिकल नेचर कमी दाखवतात. म्हणजे थोडक्यात ड्युअल नेचर दाखवतात. आणि मग हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत ते फोटॉन लाईक बिहेवियर ज्यावेळेस करतात, म्हणजे पार्टिकल लाईक बिहेवियर ज्यावेळेस करतात, तर त्यांच्या प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितलं. एक तर त्याला एनर्जी आणि मोमेंटम या पार्टिकलच्या प्रॉपर्टी हे दोन्ही असतं. आणि ज्यावेळेस वेव्ह लाईक बिहेवियर करतात त्यावेळेस त्याचा वेव्ह नंबर, दॅट इज रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी, हे 2 प्रॉपर्टी आहेत ते वेव्ह नेचर प्रूव्ह करतात. ह्या 2 प्रॉपर्टी आहेत त्या पार्टिकल नेचर प्रूव्ह करतात. आणि मग हे जे पार्टिकल असतात ते आपले नॉर्मल पार्टिकल सारखे नसतात. म्हणजे न्यूटॉनियन जे आपण फिजिक्स वापरतो, विशेषतः ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, फोर्स, कायनेमॅटिकल इक्वेशन वगैरे हे झालेलं आपल्याला जनरल फिजिक्समध्ये. तर त्यात कसं आपण मास ऑफ द पार्टिकल, मग त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतं, मग त्याला मोमेंटम असतं, असे न्यूटॉनियन फिजिक्स सारखे पार्टिकल नसतात हे. तर हे पार्टिकल जरा वेगळे असतात. ओके, तर त्या पार्टिकललाच फोटॉन असं म्हणतात. तर ह्या ज्या फोटॉन आहेत ना, तर या फोटॉनच्या प्रॉपर्टी काय आहेत थोडक्यात? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं जे फोटॉन पिक्चर आहे, म्हणजे फोटॉनच्या दृष्टिकोनातून, फोटॉनच्या अँगलच्या दृष्टिकोनातून त्याला ज्यावेळेस पाहतो, म्हणजे पार्टिकल लाईक ज्यावेळेस आपण पाहतो, ओके, तर त्याच्या काय काय प्रॉपर्टी आहेत त्याची जरा लिस्ट मी करतो. तर पहिली गोष्ट म्हणजे एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन घेतले
तर त्याचे जे फोटॉन्स असतात म्हणजे बंडल क्वांटा पॅकेटच्या स्वरूपात बंडलच्या स्वरूपात जे लाईट ट्रॅव्हल होते असं म्हणतो आपण त्याला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ट्रॅव्हल होतं, त्यांचं एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी ही फिक्सच असते. एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असणारे जर रेडिएशन घेतले, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन घेतले, सेम फ्रिक्वेन्सी असणारे घेतले, तर त्यांची एनर्जी आणि मोमेंटम हे सेमच असतं. सेम फ्रिक्वेन्सी असणारे दोन वेगवेगळे रेडिएशन घेतले तर त्यांची एनर्जी मोमेंटम वेगळा असतं असं होणार नाही. ओके, सेम फ्रिक्वेन्सी असणारे जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन घेतले आणि ते पार्टिकल लाईक बिहेवियर दाखवायला लागले, ज्यावेळेस मॅटरशी इंटरॅक्ट होतात त्यावेळेस, तर त्याची एनर्जी आणि मोमेंटम सेमच असतं. म्हणजे ऑल द फोटॉन्स हॅव्हिंग सेम फ्रिक्वेन्सी possess same energy and same momentum, किंवा momentum and energy associated with photons of same frequency. सेम फ्रिक्वेन्सी असणाऱ्या फोटॉन्सची असोसिएटेड असणारी एनर्जी आणि मोमेंटम सेम असतं. ओके, पुढं हे जे फोटॉन्स आहेत दीज आर चार्जलेस. म्हणजे पार्टिकल लाईक बिहेवियर करत असतील तर ह्यांना काय चार्ज असतो का? तर नाही, हे चार्जलेस असतात. चार्जलेस असतात अँड कांट डेव्हिएट बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डच्या साह्याने हे डेव्हिएट होत नाहीत. ओके, कारण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही. चार्ज जर असता तर इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डने ते डेव्हिएट होत असतात, पण यांच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो, त्यामुळे ते इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये डेव्हिएट होत नाहीत. पुढं त्यांना एनर्जी मोमेंटम असतं हे तर झालंच, पण त्यांना मास असतं का? मग न्यूटॉनियन मेकॅनिक्स मध्ये जसं आपण पार्टिकलला मास घेतो ना, तसं या फोटॉनला मास असतं का? तर कुठल्याही कंडिशन मध्ये हे जे फोटॉन्स असतात ते रेस्ट पोझिशन मध्ये नसतात. कारण रेस्ट पोझिशन मध्ये जर फोटॉन असतील तर ते व्हॅनिश होतात, किंवा रेस्ट पोझिशन मध्ये त्यांचं जे मास असतं म्हणजे रेस्ट मास म्हणतो आपण त्याला, ते 0 असतं. म्हणजे जसं एखाद्या मॅटरवर फोर्स ऍक्ट होतं, त्याचं ऍक्सेलरेशन असतं, त्याला व्हेलॉसिटी असते, मग त्याचे आपण ऍक्सेलरेशन काढतो फोर्स ऍक्ट झाल्यावर वगैरे, न्यूटनचे लॉ वापरून वगैरे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन वगैरे वापरून. तिथं कसं पार्टिकलला मास असतं, तसं हे फोटॉन लाईक पार्टिकल जे असतात त्यांना मास नसतं, किंवा रेस्ट मास ऑफ द फोटॉन 0 असतं. ओके, पुढं हे जे फोटॉन्स आहेत ते ज्यावेळेस मॅटरच्या पार्टिकल बरोबर इंटरॅक्ट होतात त्यावेळेस मोमेंटम आणि एनर्जी दोन्हीही कॉन्झर्व होतात. तर एनर्जी अँड मोमेंटम बोथ आर कॉन्झर्वड व्हेन फोटॉन इंटरॅक्ट विथ द मॅटर. मॅटर बरोबर ज्यावेळेस ते इंटरॅक्ट होतात त्यामुळे ती जी काही सिस्टीम आहे टोटल कोलायडिंग सिस्टीम तयार होते ना, ते फोटॉन जे असतात ते मॅटरच्या पार्टिकल बरोबर कोलाइड होतात, कोलिजन होतं, आणि मग ती जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीमचं टोटल एनर्जी आफ्टर कोलिजन आणि बिफोर कोलिजन सेम असते, टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन बिफोर कोलिजन सेम असतं. म्हणजे थोडक्यात एनर्जी आणि मोमेंटम ज्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इंटरॅक्ट होतात मॅटरच्या पार्टिकल बरोबर किंवा कोलाइड होतात त्यावेळेस एनर्जी आणि मोमेंटम कॉन्झर्व होतं, पण नंबर ऑफ फोटॉन्स कॉन्झर्व होत नाहीत. नंबर ऑफ फोटॉन्स नॉट कॉन्झर्वड. म्हणजे कोलाइड होण्यापूर्वी समजा 100 फोटॉन होते, तर आता कोलिजन झाल्यानंतर कदाचित 100च्या 100 फोटॉन व्हॅनिश झाले असतील. कारण ते ज्यावेळेस फोटॉन मॅटरच्या पार्टिकलवर इंटरॅक्ट होतात त्यावेळेस त्यांच्याजवळची एनर्जी मोमेंटम सगळं त्या पार्टिकलला ट्रान्सफर करून टाकतात, आणि ज्यावेळेस सगळी एनर्जी आणि मोमेंटम त्या फोटॉनची त्या पार्टिकलला मॅटरच्या पार्टिकलला ट्रान्सफर होते ना त्यावेळेस ती व्हॅनिशच होतात. ओके, ते फक्त रनिंग मध्ये असताना त्यांना असोसिएटेड असणारी एनर्जी आणि मोमेंटम असतं. ते असं बाकीचा पार्टिकल कसा आपण रेस्ट पोझिशन मध्ये घेऊ शकतो, एखादा मास असणारा पार्टिकल न्यूटन्स लॉ ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस की रेस्ट पोझिशन मध्ये त्याला काहीतरी मास असतं, त्याची व्हेलॉसिटी 0 असते, तसं फोटॉनची व्हेलॉसिटी कधी 0 नसते, किंवा रेस्ट पोझिशन मध्ये त्याला मास 0 असतं, किंवा ते व्हॅनिशच होतो खरं तर रेस्ट पोझिशन मध्ये. म्हणजे ज्या वेळेस तो मॅटरशी इंटरॅक्ट होतो त्यावेळेस एनर्जी आणि त्याचा मोमेंटम त्या मॅटरच्या पार्टिकलला ट्रान्सफर करतो आणि तो व्हॅनिश होतो. म्हणून नंबर ऑफ फोटॉन्स कधी कॉन्झर्व होत नाही.
नंबर ऑफ फोटॉन्स बिफोर कोलिजन आफ्टर कोलिजन सेम असतात असं होत नाही. मी सांगितलं फोटॉन नष्ट होऊ शकतात, व्हॅनिश होऊ शकतात, क्रिएट पण होऊ शकतात. उदाहरणार्थ एखादा आपण लाईटचा बल्ब लावला तर त्यातनं लाईट बाहेर पडते म्हणजे फोटॉनच बाहेर पडतात, म्हणजे फोटॉन क्रिएट झाले तिथं. ओके, तर फोटॉन क्रिएट होतात, डिस्ट्रॉय पण होतात, पण त्याचं मोमेंटम आणि एनर्जी मात्र नष्ट होत नाही किंवा तयार होत नाही. ते ज्यावेळेस मॅटर बरोबर इंटरॅक्ट होतात त्यावेळेस त्याला ट्रान्सफर होते ती एनर्जी आणि मोमेंटम, पण नंबर ऑफ फोटॉन्स मात्र कॉन्झर्व होत नाही. तर साधारणतः या फोटॉनच्या प्रॉपर्टी ह्या थोडक्यात तुम्हाला दिलेल्या आहेत प्रॉपर्टी. ओके, तर खरं तर आईन्स्टाईननीच फोटॉनचा शोध लावला किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं एक्सप्लेनेशन देताना इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बंडलच्या स्वरूपात, पॅकेटच्या स्वरूपात त्याने घेतले आणि तो जो बंडल, पॅकेट, क्वांटा, गठ्ठा असतो त्याला फोटॉन असं नाव दिलं. ओके, त्याला एनर्जी आणि मोमेंटम असतं वगैरे. म्हणजे थोडक्यात फोटॉनचा शोध न्यूटन हे ना आईन्स्टाईननी लावला असं म्हणायला काय हरकत नाही. खुद्द आईन्स्टाईननीच म्हणलं होतं की फोटॉन विषयी इतका अभ्यास आहे, इतकं फोटॉनचं आपल्याला अजून कळायचं बाकी आहे की आपण फार थोडी फोटॉनची माहिती आपल्याला आहे. ठीक आहे, तुम्ही जन्मल्यापासून फोटॉनचा अभ्यास करायला सुरुवात केली मरेपर्यंत पूर्ण आयुष्यभर तरी फोटॉनचा अभ्यास संपणार नाही, इतकं फोटॉन विषयी आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं या फोटॉनला मानून जे काही फिजिक्स पुढे डेव्हलप झालं त्याला क्वांटम मेकॅनिक्स वगैरे असं म्हणतात. आणि जर आपण पर्टिक्युलरली पार्टिकल मानत असो फक्त तर त्याला क्लासिकल मेकॅनिक्स म्हणतात. फिजिक्सच्या ह्या ब्रेंचेस आहेत खूप महत्वाच्या पुढच्या. ओके, जर तुम्ही वेव्ह प्युअर मानत असाल तर त्याला वेव्ह मेकॅनिक्स, पार्टिकल फक्त असतील तर पार्टिकल मेकॅनिक्स म्हणजे क्लासिकल मेकॅनिक्स म्हणतात. आणि जर ड्युअल नेचर मानत असाल तुम्ही पार्टिकल ऍज वेल ऍज वेव्ह तर ते क्वांटम मेकॅनिक्स. ओके, तर याप्रमाणे हे फोटॉनचं पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर थोडंफार तर उभा राहते का बघा. मग शेवटी ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय आहेत मग, तर काही फेनॉमिनन एक्सप्लेन करण्यासाठी त्यांना वेव्हच घ्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन वगैरे वगैरे या प्रॉपर्टी एक्सप्लेन करण्यासाठी. इव्हन पोलरायझेशन, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन हे सुद्धा घेऊ शकतो आपण, पण मेनली इंटरफेरन्स आणि डिफ्रॅक्शन. आणि काही एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन एक्सप्लेन करण्यासाठी फॉर एक्झाम्पल फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, ब्लॅक बॉडी रेडिएशन, कॉम्प्टन इफेक्ट एक्सप्लेन करण्यासाठी त्याला पार्टिकल लाईक बिहेवियरच घ्यावं लागतं. मग त्याला काय मानलं जातं, ड्युअलिटी, वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी. वेव्ह पण आहे, पार्टिकल पण आहे. पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये तो वेव्ह म्हणून वागेल आणि त्यावेळेस वेव्ह नेचर त्याचं डॉमिनंट असेल. विशेषतः तो ज्यावेळेस ट्रॅव्हल होतो त्यावेळेस त्याचं वेव्ह नेचर डॉमिनंट असतं, म्हणजे जास्त करून प्रॉपर्टी वेव्हच्या दाखवतो. आणि ज्यावेळेस पर्टिक्युलर एखादी सिच्युएशन असते म्हणजे ज्यावेळेस तो मॅटरशी इंटरॅक्ट होतो त्यावेळेस तो जास्त करून काय दाखवतो, पार्टिकल नेचर दाखवतो, म्हणजेच बिहेव लाईक पार्टिकल. ओके, आणि त्यावेळेस पार्टिकल नेचर डॉमिनंट असतं आणि वेव्ह नेचर त्यात लेस डॉमिनंट असतं थोडक्यात. ओके, म्हणजे सिच्युएशन प्रमाणे वागतो तो, कधी कधी पार्टिकल कधी कधी वेव्ह, कशी सिच्युएशन येते त्याप्रमाणे वागतो. म्हणून तर आपण काय म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे रेडिएशन्स आहेत त्याला ड्युअल नेचर आहे, पार्टिकल ऍज वेल ऍज वेव्ह. ओके, बघा हे सगळं लक्षात येते. त्याच्यानंतर आपल्या पुस्तकात फोटो सेल, या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर आधारित काही सेल तयार केले असतात, त्याची काही ऍप्लिकेशन्स असतात. एक छोटंसं आर्टिकल होतं पण ते आपल्या सिलेबस फक्त काढून टाक. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. एक परत महत्वाचं आर्टिकल पाहायचंय आपल्याला, डी ब्रॉगली हायपोथेसिस. पुस्तकात प्रोनाउन्स्ड ऍज डी ब्रॉय, डी ब्रॉगली असं म्हणतो आपण त्याला, पुस्तकात कंसात लिहिले गेले. त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं करा, डी ब्रॉय असं करा असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, डी ब्रॉगली म्हणा, डी ब्रॉय म्हणा, स्पेलिंग असले. हायपोथेसिस तर 1924 ला डी ब्रॉगली या सायंटिस्टनी, किती हुशार आहे असं म्हणावं लागेल बघा सायंटिस्ट. कारण आतापर्यंतची सगळी चर्चा चालली होती इव्हन कॉम्प्टन इफेक्ट पर्यंत. कॉम्प्टन इफेक्ट साधारणतः 1923-24 लाच पब्लिश केला त्यांनी कॉम्प्टननी. ओके, तर त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे दिलं, रिसर्च त्याचा जो आहे तो जगासमोर मांडला. तर त्याच आसपास साधारणतः 1924 मध्ये
डी ब्रॉग्लीने उलटा विचार केला की जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पार्टिकल बिहेवियर दाखवत असेल पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये, तर नेचर हा सिमेट्रिक आहे. ओके, बघा निसर्गात नेहमी सिमेट्री साधायचा प्रयत्न केला जातो. मग जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पार्टिकल लाईक बिहेवियर दाखवत असतील पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये, तर मॅटरचे जे पार्टिकल असतात ते वेव्ह लाईक बिहेवियर का दाखवणार नाही? उलट असा त्यानं उलटा विचार केला. ओके, आणि ते प्रूव्ह पण करून दाखवलं की मॅटरचे जे पार्टिकल असतात, आता मॅटरचे पार्टिकल जर आपण खूप छोट्या लेवलला मायक्रो लेवलला घेतले तर इलेक्ट्रॉन आहेत, प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत, सब ॲटॉमिक पार्टिकल जे आहेत ना, तर हे पार्टिकल इव्हन मोठे पार्टिकल पण घेऊ शकतो आपण, आपली बॉडी पण घेऊ शकतो, इव्हन अर्थ पण घेऊ शकतो, एखादा क्रिकेटचा बॉल पण घेऊ शकतो. हा पार्टिकलच मॅटरचा एक घेतला आपण, समजा एखादा क्रिकेटचा बॉल किंवा इव्हन अर्थ घेतली पार्टिकल म्हणून घेतला आपण, विश्वाच्या मानाने छोटा पार्टिकलच आहे पृथ्वी म्हणजे. ओके, हा, तर हे सुद्धा पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये वेव्ह लाईक बिहेवियर करत असली पाहिजे. बाय सिमेट्री त्यानं असा विचार केला, नेचर सिमेट्रिक असतो. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जर पार्टिकल सारख्या वागत असतील, तर हे जे मॅटरचे पार्टिकल आहेत ते पण वेव्ह सारखे वागत असतील. ओके, पण पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये, नेहमीच नाही. तर ते कधी वेव्ह म्हणून वागतात? तर ते ज्यावेळेस मोशन मध्ये असतात ना, तर ते वेव्ह लाईक प्रॉपर्टी दाखवतात. मग आता वेव्ह लाईक प्रॉपर्टी दाखवतात याचा अर्थ त्याला काय पाहिजे? फ्रिक्वेन्सी पाहिजे, वेव्हलेंथ पाहिजे, किंवा वेव्हलेंथचा रेसिप्रोकल मी तुम्हाला सांगितलं वेव्ह नंबर. तर वेव्ह नंबर आणि फ्रिक्वेन्सी या दोन गोष्टी त्याला असायला हव्यात. आणि जर पार्टिकल लाईक नेचर दाखवायचं असेल तर त्याला मोमेंटम आणि एनर्जी या दोन गोष्टी असायला हव्यात. तर त्यानं फोटॉनचा पहिल्यांदा विचार केला. फोटॉनची जी काही एनर्जी आहे, ओके, फोटॉनचं जे काही मोमेंटम आहे आइन्स्टाईनच्या इक्वेशन नुसार काढलेलं, ते E/c येतं. पी म्हणजे ह्यात मोमेंटम आहे, ई म्हणजे एनर्जी आहे, आणि सी म्हणजे व्हेलॉसिटी किंवा स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, ते सी अक्षराने दाखवतोय. ओके, तर आइन्स्टाईनच्या थिअरीनुसारच त्यानं घेतलं हे की मोमेंटम जे फोटॉनशी रिलेटेड असणार असतं, आइन्स्टाईनच्या थिअरीनुसार हे प्रूव्ह झालेलं होतं की मोमेंटम फोटॉनचं जे असतं ते किती असतं? एनर्जी अपॉन स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम असं असतं. ओके, मग परत इथं आइन्स्टाईनचं इक्वेशन टाकलं. E इज इक्वल टू काय आहे रे? एच न्यू. ओके, मग P इज इक्वल टू काय केलं? E ची किंमत टाकली एच न्यू. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे, न्यू म्हणजे काय आहे रे? फ्रिक्वेन्सी. ओके, अपॉन सी आलं. पुढं सी ची किंमत आपण न्यू लॅबडा टाकू. सी ची किंमत न्यू लॅबडा टाकली, आणि हे एच न्यू आहेच, तर हे न्यू ला न्यू गेले, म्हणजेच उत्तर आलं एच अपॉन लॅबडा. ओके, तर आता जरा बघा इकडं, या इक्वेशनची जी लेफ्ट हँड साइड आहे ते मोमेंटम आहे, आणि मोमेंटम ही पार्टिकलची प्रॉपर्टी. आणि राईट हँड साइडला जर आपण विचारात घेतलं तर फ्रिक्वेन्सी आहे किंवा वेव्हलेंथ आहे. ओके, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ ह्या कुणाच्या प्रॉपर्टी आहेत? वेव्हच्या प्रॉपर्टी. ओके, म्हणजे या इक्वेशनची राईट हँड साइड ही वेव्ह नेचर दाखवते, आणि लेफ्ट हँड साइड मोमेंटम म्हणजे पार्टिकलचं नेचर दाखवते. म्हणजे पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर यांच्यातलं संबंध असणारा, यांच्यातलं रिलेशन असणारा फॉर्म्युला आहे थोडक्यात, जो आइन्स्टाईनच्या इक्वेशन वरून आलेला आहे. ओके, आणि मग याच्यावरून हा लॅम्बडा जर इकडे घेतला आपण, तर एच अपॉन पी, आता मी तुम्हाला आत्ता सांगितलं पी म्हणजे मोमेंटम आहे, आणि मग थोडक्यात मोमेंटम म्हणजे मास आणि व्हेलॉसिटी यांचा गुणाकार असतो. ओके, तर थोडक्यात या फॉर्म्युल्यानुसार जर एखादा पार्टिकल वेव्ह म्हणून ऍक्ट होत असेल, तर त्या पार्टिकलचं जे वेव्ह नेचर आहे त्याला, त्याची जी वेव्हलेंथ आहे ती या फॉर्म्युल्याने काढता येते. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे, एम म्हणजे त्याचा मास आहे, आणि व्ही म्हणजे त्याची व्हेलॉसिटी. पण तो व्हेलॉसिटी मध्ये असेल तरच, तो जर थांबलेल्या अवस्थेत असेल तर त्याच्याशी असोसिएटेड असणारी वेव्ह नसते. तर तो जर मोशन मध्ये असेल, काही पर्टिक्युलर व्हेलॉसिटी मध्ये असेल, ओके, तर त्या मॅटरच्या पार्टिकलला एक वेव्ह असोसिएट झालेली असते. ज्या वेव्हला मॅटर वेव्ह किंवा डी ब्रॉग्ली लिहिताना असंच लिहायचंय बरं. हा, डी ब्रॉग्ली वेव्ह असं म्हणतात.
आणि ही जी वेव्हलेंथ आहे त्याला मॅटरचा जो पार्टिकल आहे त्याची वेव्हलेंथ, मॅटर वेव्ह किंवा डी ब्रॉग्लीज वेव्हची ही वेव्हलेंथ आहे. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ ऑफ पार्टिकल ऑफ मॅटर असं म्हटलं जातं. त्याला डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ म्हटलं जातं. आणि ती जी वेव्ह आहे पार्टिकलशी असोसिएटेड असणारी, मुव्हिंग पार्टिकलशी असोसिएटेड असणारी जी वेव्ह असते त्याला डी ब्रॉग्लीज वेव्ह किंवा मॅटर वेव्ह असं म्हटलं जातं. ओके, बघा हे लक्षात येते का. त्याच्यानंतर न्यू इज इक्वल टू ई अपॉन एच असा पण आपण फॉर्म्युला काढू शकतो. पहा इथनं ही ई आहे बरोबर आहे, तर न्यू इज इक्वल टू ई अपॉन एच. कसा फॉर्म्युला आला बघा. E इज इक्वल टू एच न्यू, एच ला एच गेली. ओके, न्यू इज इक्वल टू न्यू आलं. मी इथं एच न्यूच्या जागी काय टाकले, ई टाकले. हा, तर असा पण एक फॉर्म्युला येतो. ठीक आहे, आपल्याला या फॉर्म्युल्याशी जास्त करते नाही, या फॉर्म्युल्याशी एक कर्तव्य. तर अशा प्रकारे सांगितलं तुम्हाला मी. डी ब्रॉग्लीनी उलटा विचार केला, हायपोथेसिस असं मांडलं की पार्टिकल जे आहेत मॅटरचे ते पण वेव्ह लाईक बिहेवियर करत असतील पर्टिक्युलर कंडिशन मध्ये, म्हणजे मोशन मध्ये ज्यावेळेस असतात त्यावेळेस. आणि मग ह्या पार्टिकलची आपल्याला समजा वेव्हलेंथ काढायची असेल तर त्याचं कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर करून त्याप्रमाणे त्याचा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. तर तो फॉर्म्युला तयार करत असताना पहा, कायनेटिक एनर्जी जी असते, कायनेटिक एनर्जी ई के अक्षराने दाखवू, त्याचा फॉर्म्युला काय आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर आहे. पण यात व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, ओके, एम म्हणजे मास आहे पार्टिकलचं. तर हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. आणि मग जर समजा ह्याच्यावरनं आपण व्हीचा फॉर्म्युला लिहायचं म्हटलं तर कसा लिहिता येईल रे. हे 2 इकडे जाईल, 2 ई के अपॉन एम आला, हा 2 इकडे मल्टिप्लाय गेला, एम इकडे डिवायडेड बाय आला, व्ही स्क्वेअर आला. मग याच्यावरनं व्ही इज इक्वल टू अंडर रूट, व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट काढलं मी, व्ही इज इक्वल टू अंडर रूट 2 ई के अपॉन एम, 2 ई के अपॉन एम. ही किंमत मी इथं ठेवतोय. ही किंमत जर इथं ठेवली तर लॅमडा इज इक्वल टू एच अपॉन एम इंटू अंडर रूट, किंवा एच अपॉन एम जरा बाजूलाच लिहितो मी, एच अपॉन एम आणि 1 अपॉन हे व्ही आहे, व्ही ची किंमत आहे 2 ई के अपॉन एम, रूट मध्ये 2 ई के अपॉन एम आहे बरोबर. पुढं हे उलटून मुडले जर केलं तर एच अपॉन एम इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये आतल्या आत उलटून मुडले झालं एम अपॉन 2 ई के. हे ई म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे, ई के म्हणजे एम म्हणजे मास आहे. ह्या एमला मला आत न्यायचं आहे, तर या एमला जर आत नेलं तर आत गेल्यानंतर त्याचा स्क्वेअर होणार आहे, हे लक्षात घ्या. एम, कारण वर्गमुळाच्या बाहेर काढताना वर्गमूळ काढतो, आत नेताना वर्ग करावा लागतो, तर एम स्क्वेअर होईल आणि 2 ई के होईल. यातल्या एमला एम गेला म्हणजेच लॅमडा इज इक्वल टू आता अंशस्थानी एकच राहिला, एकच वर्गमूळ एकच असतं, एच अपॉन अंडर रूट 2 ई के इंटू एम. ओके, 2 ई के इंटू एम अशा प्रकारचा, किंवा 2 एम ई के असं लिहा चालतंय. काय क्रम कसाही चालतोय पुस्तकात याप्रमाणे फॉर्म्युला दिले. तर याप्रमाणे तुम्ही वेव्हलेंथ काढू शकता. एखादा मॅटर वेव्ह जी असते, म्हणजे मॅटरच्या पार्टिकलशी असोसिएटेड असणारी जी वेव्ह आहे, डी ब्रॉग्लीज वेव्ह किंवा मॅटर वेव्ह म्हणतो, त्याच्याशी असोसिएटेड असणारी जी वेव्हलेंथ आहे ती या फॉर्म्युल्याने काढता येते. त्यात इके म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे त्या पार्टिकलची. कायनेटिक एनर्जी कधी असेल, तो मोशन मध्ये असेल तर असतानाच असेल. एम म्हणजे मास आहे, एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे, याप्रमाणे. ओके, मग आता हा फॉर्म्युला आपल्याला पर्टिक्युलरली एखादा चार्जड पार्टिकल असेल आणि त्या चार्ज पार्टिकलचं ऍक्सेलरेशन केलं, समजा इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, असा एखादा चार्ज पार्टिकल घेतला, एखादा चार्जड आयन घेतला. ओके, एच प्लस आयन म्हणजे प्रोटॉनच असतो खरं तर, किंवा बाकीचे अजून आयन ढिग आहे.
तर तो चार्ज पार्टिकल जर आपण ऍक्सलरेट केला पोटेन्शियल समजा इथं दोन प्लेट आहेत, एका प्लेटला पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या प्लेटला निगेटिव्ह चार्ज दिला, तर तुम्हाला माहित आहे इथे इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. आणि इथं जर एखादा चार्ज पार्टिकल समजा ठेवला, मी पॉझिटिव्ह चार्ज असणारा पार्टिकल ठेवला, तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन हा इकडे ओढला जाईल, म्हणजेच त्याचं ऍक्सलरेशन होईल. ओके, आणि त्याला काहीतरी कायनेटिक एनर्जी येईल. बरोबर. तर ही एनर्जी किती येते, तर त्यासाठी या दोन प्लेट मधले जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, पोटेन्शियल डिफरन्स ओके म्हणजे काय असतो, तर एनर्जी पर युनिट चार्ज असतो. पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशनच आहे, पोटेन्शियलची डेफिनेशन आहे, इट इज द एनर्जी पर युनिट चार्ज. मग एनर्जी किती येते, तर या फोटॉनला किंवा हा जो पार्टिकल आहे, चार्ज पार्टिकल, पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो कसलाही असो, अगर आयन असो, इलेक्ट्रॉन असो, प्रोटॉन असो वगैरे, तर त्या पार्टिकलला एनर्जी किती येते, तर चार्ज आणि पोटेन्शियल यांचा गुणाकार करावा लक्षात घ्या. तो आता हे व्ही म्हणजे पोटेन्शियल आहे आणि मगाचं व्ही म्हणजे व्हेलॉसिटी होती, जम्बलिंग नको दोघात. तर मी काय करतो, हे पोटेन्शियलला जरा अशी गाठ देतो, व्हीला जरा वेगळा सिम्बॉल वापरतो. तर हे व्ही म्हणजे व्हेलॉसिटी होती, ही व्ही म्हणजे पोटेन्शियल. तर व्ही एवढ्या पोटेन्शियल डिफरन्स मध्ये क्यू एवढा चार्ज जर ठेवला असेल तर त्याला किती एनर्जी प्राप्त होते, तर व्ही इंटू क्यू किंवा क्यू इंटू व्ही एवढी एनर्जी त्याच्याकडे येते, कायनेटिक एनर्जी त्याच्याकडे येते, कारण तो ऍक्सलरेट होतो आणि त्याला कायनेटिक एनर्जी एवढी प्राप्त होते. ओके, मग ही किंमत जर इथं ठेवली मी, तर लॅम्बडाचा फॉर्म्युला काय येईल बघा, तर लॅम्बडाचा फॉर्म्युला येईल h अपॉन अंडर रूट 2m क्यू व्ही, 2m क्यू इंटू व्ही. हे व्ही म्हणजे पोटेन्शियल आहे लक्षात घ्या, आणि ह्यातलं हे व्ही म्हणजे व्हेलॉसिटी होती इथलं. हा, तर याप्रमाणे हा त्या पार्टिकलला जर आपण ऍक्सेलरेट केलं, क्यू एवढा चार्ज असणाऱ्या पार्टिकलला ची व्हेलॉसिटी व्ही जर असेल, ओके, तर त्याच्याशी असोसिएटेड असणारी जी वेव्ह आहे, मॅटर वेव्ह म्हणतो, त्याची वेव्हलेंथ या फॉर्म्युलेने आपल्याला काढता येईल. इन पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन घेतला समजा आता, ओके, तर इलेक्ट्रॉनचा चार्ज आपण कशाने दाखवतो, ईने दाखवतो, ईने. ओके, मग जर आपण इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ काढायची ठरवली, तर h अपॉन अंडर रूट ट्वाइस एम ई, मास ऑफ द इलेक्ट्रॉन घ्यावं लागेल तिथं. एम म्हणजे मासच आहे, पण तिथे इलेक्ट्रॉनचा आहे म्हणून. पुढे हा चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन स्मॉल ई अक्षराने दाखवतो आपण, आणि हे पोटेन्शियल आहे, किती पोटेन्शियली तो इलेक्ट्रॉन ऍक्सेलरेट केला ते आहे. तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ काढता येईल. ओके, तर ही जी इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ आहे ही बघूया किती येते. ओके, कारण ह्यातले बरेचसे कॉन्स्टंट आहेत. हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे, हे मास ऑफ द इलेक्ट्रॉन आहे, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन आहे, हे व्ही म्हणजे पोटेन्शियल आहे. आता किती पोटेन्शियल डिफरन्स मध्ये तो इलेक्ट्रॉन ऍक्सेलरेट केला ते व्हेरी होऊ शकतं. ओके, तरी पण आपण बघूया. याची किंमत असते 6.63, राऊंड फिगर घेतलाय मी तो, इंटू 10⁻⁻34 जूल सेकंद. पुढं मास ऑफ द इलेक्ट्रॉन माहित आहे का कोणाला, मास ऑफ द इलेक्ट्रॉन किती असतं, हा बरोबर आहे 9.1 इंटू 10⁻31 kg असतं. हे असले कॉन्स्टंट मी तुम्हाला सांगत होतो, हे दिलेले नसतात जेईच्या परीक्षेला, नीटच्या परीक्षेला. हा, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10⁻19 कुलोम. ओके, या सगळ्या किमती इथं टाकल्या, मास ऑफ द इलेक्ट्रॉन, चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन आणि एच. हा, या जर सगळ्या किमती टाकल्या आणि हे येणारं उत्तर मीटर मध्ये येईल, बरोबर आहे, सगळे अशा सिस्टीम मध्ये टाकल्यानंतर. पण जर आपण त्याचं परत नॅनोमीटर मध्ये केलं, ही वेव्हलेंथ तुम्हाला काय पाहिजे, नॅनोमीटर मध्ये पाहिजे. मग नॅनोमीटर मध्ये पाहिजे असेल तर मग तिथं काय करावं लागेल, नॅनोमीटर आणि मीटर यांच्यातला कन्व्हर्शन फॅक्टर 10⁻9 असतो. मग त्याच्यानुसार नॅनोमीटर मध्ये जर करायचं असेल तर त्याप्रमाणे आपण कन्व्हर्शन फॅक्टर वापरला आणि या सगळ्या जर किमती टाकल्या, ओके, तर याचं उत्तर 1.28. आता ते कॅल्क्युलेशन वगैरे इथं करत बसायची गरज नाही, तर याचं उत्तर 1.228 वेव्हलेंथ इन नॅनोमीटर, ओके, इज इक्वल टू 1.228 डिवायडेड बाय हे पोटेन्शियल आहे इन व्होल्ट, ओके, हे टाकलं तर ही वेव्हलेंथ येते इलेक्ट्रॉनची. तर इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ या फॉर्म्युल्याने काढता येते. मग चक्क इलेक्ट्रॉन हा पार्टिकल आहे म्हणून इतके दिवस आपण समजत होतो, त्या इलेक्ट्रॉनला मास आहे काहीतरी, त्या इलेक्ट्रॉनला चार्ज आहे, ओके, तो न्यूक्लियस भोवती फिरतोय, पण
ह्या डी ब्रॉग्लीच्या हायपोथेसिस नुसार इलेक्ट्रॉन चक्क वेव्ह झाली आणि इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ काढता येते. एकदा वेव्हलेंथ काढता आली की आपल्याला फ्रिक्वेन्सी काढता येते. ओके, त्याची व्हेलॉसिटी जर माहित असेल तर. आणि तर ही मॅटर वेव्ह, थोडक्यात इलेक्ट्रॉन हा मॅटरचा पार्टिकल आहे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, अगर कुठलाही बाकीचा पार्टिकल असू द्या जो मोशन मध्ये असेल तर त्याची वेव्हलेंथ काढता येते. इन पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ अशी काढता येते. मग हे डी ब्रॉग्लीने हायपोथेसिस मांडलं, त्या हायपोथेसिस नुसार इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ या फॉर्म्युलेनुसार आली पाहिजे. ओके, आणि मग ही वेव्हलेंथ खरंच आहे का हे जोपर्यंत प्रॅक्टिकली प्रूव्ह होत नाही, इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ या फॉर्म्युलेने काढलेली, डी ब्रॉग्लीच्या थिअरीनुसार काढलेली, डी ब्रॉग्लीच्या हायपोथेसिस नुसार काढलेली ही वेव्हलेंथ, आणि प्रॅक्टिकली जर इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ काढण्यात कोणी यशस्वी झालं तरच ही थिअरी किंवा ही हायपोथेसिस खरं आहे असं म्हणावं लागेल, नाहीतर नाही. आणि हे काम 2-3 सायंटिस्टनी केलं. ओके, तर डेव्हिसन अँड जर्मर हे 2 सायंटिस्टची जोडी आहे. डेव्हिसन अँड जर्मर. डेव्हिसन अँड जर्मर यांनी काय केलंय बघा. डेव्हिसन WSION आणि जर्मर. ओके, यांनी 1927 ला बघा हे हायपोथेसिस 1927 ला 1924 ला मांडलं होतं डी ब्रॉग्ली. त्याच्यानंतर जस्ट 3 वर्षांनी डेव्हिसन अँड जर्मर या 2 अमेरिकन सायंटिस्टनी एक्सपेरिमेंटली इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ काढली प्रयोगाने. तो डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट आहे पण टेक्स्ट बुक मध्ये आपल्याला पुढे, जस्ट त्याच्यानंतर तेच आर्टिकल आहे पण आपल्या सिलेबस फक्त काढून टाकलं जातं या बॅचला. ओके, त्यामुळे तो एक्सपेरिमेंट काय आपण डिटेलमध्ये पाहणार नाही, पण त्यांनी एक्सपेरिमेंटली त्याची वेव्हलेंथ काढली आणि ती वेव्हलेंथ या डी ब्रॉग्लीच्या हायपोथेसिस नुसार येणाऱ्या फॉर्म्युल्यानुसार तंतोतंत जुळली. म्हणजे डी ब्रॉग्लीचा हायपोथेसिस खरा आहे. ओके, आणि हीच इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ आणखी एका सायंटिस्टनी काढली 1928 मध्ये इंग्लंड मध्ये, जॉर्ज थॉम्सन. जॉर्ज थॉम्सननी 1928 मध्ये इंग्लंडमध्ये आणि डेव्हिसन अँड जर्मर या 2 सायंटिस्टनी 1927 मध्ये अमेरिकेमध्ये ह्या इलेक्ट्रॉनच्या वेव्हलेंथ काढल्या एक्सपेरिमेंटली. ओके, हा जॉर्ज थॉम्सन जो आहे ना तो सर जे थॉम्सनचा मुलगा आहे. सर जे थॉम्सननी 1897 मध्ये इलेक्ट्रॉनचा शोध लावला आणि 1928 मध्ये त्यांच्याच मुलांनी म्हणजे थॉम्सननी इलेक्ट्रॉनचं वेव्ह नेचर प्रूव्ह केलं. ओके, तर सर जे थॉम्सननी E/M रेशो काढला होता एक्सपेरिमेंटली, चार्ज टू मास रेशो, ज्याला स्पेसिफिक चार्ज असं म्हणतात, चार्ज पर नीट मास, त्याला स्पेसिफिक चार्ज म्हणतात, हा काढला होता. परत आपण काल पाहिलं होतं की मिलिकन या सायंटिस्टनी इलेक्ट्रॉनचं चार्ज काढला शोधून. मिलिकन ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट नावाचा एक फेमस एक्सपेरिमेंट आहे, त्याच्या सायन्सने चार्ज शोधून काढला आणि मग तो चार्ज ह्यात टाकला, त्याची व्हॅल्यू तर सर जे थॉम्सननी काढली होती, त्याचा मास कळलं. थोडक्यात मास, चार्ज वगैरे आधीच कळलं होतं आणि परत इलेक्ट्रॉन हा वेव्ह लाईक वागतो हे त्यांच्याच मुलांनी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं. ते डी ब्रॉग्लीने हायपोथेसिस मांडलं होतं ते एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं. ओके, आणि इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ हिंदी प्रयोगाने काढलेली आणि हायपोथेसिस जे डी ब्रॉग्लीचं होतं त्याच्या फॉर्म्युलेनुसार काढलेली मॅच झाली परफेक्ट. याचा अर्थ डी ब्रॉग्लीज हायपोथेसिसला एक्सपेरिमेंटल सपोर्ट मिळाला. ओके, आणि हे हायपोथेसिस खरं आहे हे प्रूव्ह झालं. मग प्रश्न असा आहे की एखादा मुलगा फुटपाथवरून चाललेला आहे, एखादी कार रस्त्यावरून चाललेली आहे, मग चाललेली आहे म्हणजे मोशन मध्ये आहे ना, मग त्याची वेव्हलेंथ काढता येत नाही का? त्याच्याशी असोसिएटेड असणारी वेव्ह नाही का? असते की, त्याच्याशी असोसिएटेड असणारी वेव्ह पण असते. आणि मग इथं आपल्याला कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. ओके, कारण डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ जी आहे त्याचा फॉर्म्युला आपण मगाशी घेतला होता, H/mv. हे मोमेंटम आहे. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ आहे, H म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे. तर हा जो प्लँक्स कॉन्स्टंट आहे ना तो अतिशय छोटा आहे, 10⁻34 आहे. बरोबर आहे. त्यामुळं ही जी वेव्हलेंथ आहे ना, हा न्यूमरेटर आहे ना, ही जी वेव्हलेंथ आहे ना ती अतिशय कमी येते. आणि शिवाय जर मोमेंटम ज्यादा असेल एखाद्या बॉडीचं, एखाद्या पार्टिकल्स, आता मोमेंटम ज्यादा कधी येतं, मास ज्यादा असेल, बरोबर आहे.
मास आणि नॉर्मली जे आपण पार्टिकल बघतो आपल्या डोळ्याने दिसतात त्याला मॅक्रोस्कोपिक म्हणतात, आणि जे डोळ्याने दिसत नाहीत मायक्रोस्कोपचा जो वापर करावा लागतो त्याला मायक्रोस्कोपिक म्हणतात. मायक्रोस्कोपिक पार्टिकल असतील लाईक इलेक्ट्रॉन, तर त्याचं मास अतिशय कमी असतं आणि त्याच्यामुळे वेव्हलेंग्थ बऱ्यापैकी येते. पण जे उघड्या डोळ्याने दिसणारे पार्टिकल आहेत, एखादा मुलगा फुटपाथवरून चाललाय, एखादी कार रस्त्यावरून चालली आहे, किंवा एखादा क्रिकेटचा बॉल आहे, किंवा पृथ्वीच घेतली आपण, अर्थच एक पार्टिकल लाईक घेतलं, तर त्यांची पण वेव्हलेंग्थ काढता येते आपल्याला ह्या फॉर्म्युल्यानुसार. पण फक्त ती फॉर्म्युल्यानुसारच काढता येते, थेरॉटिकलीच काढता येते. प्रॅक्टिकली त्याची काढता येत नाही, इम्पॉसिबल आहे ती प्रॅक्टिकली काढणं. का तर ते जरा बघूया आपण. जर आपण समजा प्लँक्स कॉन्स्टंटची किंमत टाकली 6.6 इंटू 10⁻⁻34, 6.3 घेऊया. पुढं एखाद्या मुलाचं आपण मास घेतलं 45 केजी, एक 45 केजी असणारा एक व्यक्ती आहे. तो फुटपाथवरून चाललेला आहे आणि तो किती स्पीडने चाललाय, 8 किलोमीटर पर आवर चाललेला आहे तो. ओके, तर 8 किलोमीटर पर आवर त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती 8 किलोमीटर पर आवर आहे. तर किलोमीटरचं 1000 मीटर केलं आणि पर सेकंड करायला इथं 3600 घ्यावं लागतं. ओके, तर मीटर पर सेकंड केलं त्याचं. ओके, तर हे मीटर पर सेकंड त्याची व्हेलॉसिटी घेतली, त्याचं मास घेतलं हे केजी मध्ये. ओके, आणि ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन केलं आपण, तर ही डी ब्रॉग्लीज वेव्हलेंग्थ त्याची येते ती 6.63 इंटू 10⁻⁻36, 6.63 इंटू 10⁻⁻36 मीटर एवढी त्याची वेव्हलेंग्थ येते. ओके, आणि जर आपण एक कार घेतली 1200 किलोची, कारचं मास हे झालं, एखादा मुलगा असेल फुटपाथवरून चाललेला आहे. ओके, आणि त्या फुटपाथची रुंदी पण त्यांनी दिलेली आहे 2 मीटर. 2 मीटर वाईड असणारा, साधारणतः 2 मीटर वाईड असणारा फुटपाथ आहे. ओके, त्याच्यावर तो मुलगा चाललाय एवढ्या स्पीडनी 8 किलोमीटर पर आवरनी, तर त्याची वेव्हलेंग्थ एवढी येते. -36 याचा अर्थ हा -36 इकडं 36 घरं इकडं पॉईंट सरकवावं लागेल. 0.35 वेळा 0 हा 6 36 घरं झाली, आणि मग त्याची मीटरमध्ये एवढी वेव्हलेंग्थ आहे. फुटपाथ 2 मीटरचं आणि त्याच्या मानाने त्याची वेव्हलेंग्थ बघा 0.35 वेळा 0, मग 663 मीटर इतकी कमी येते. म्हणजे काय येते ती निग्लिजिबल आहे, मायन्यूट आहे. ओके, किंवा 1200 किलोची कार घेतली आहे आणि ती कार जी आहे ती समजा 60 किलोमीटर पर आवर, 60 किलोमीटर पर आवरनी चाललेली आहे. 20 मीटर वाईड रोड आहे, 20 मीटर रुंदीचा रोड आहे, आणि त्याच्यात मास एवढा असणारे आणि एवढं स्पीड असणारी एक कार चाललेली आहे. तर त्याची जर वेव्हलेंग्थ आपण काढली या फॉर्म्युल्यानुसार, डी ब्रॉग्लीच्या हायपोथेसिस नुसार, या फॉर्म्युल्यानुसार, तर ती वेव्हलेंग्थ येते 3.32 10⁻⁻38, 3.32 10⁻⁻38 मीटर. अजून कमी आहे, -36 -38 झाला, अजून कमी आहे कारण मास वाढलं. ओके, व्हेलॉसिटी वाढली, मास वाढलं, व्हेलॉसिटी वाढली, मोमेंटम वाढलं, वेव्हलेंग्थ कमी आहे. तर याप्रमाणे येते. आणि मग इतकी कमी वेव्हलेंग्थ असेल तर ती प्रॅक्टिकली काढणं इम्पॉसिबल आहे. बरं, आपण क्रिकेटचा बॉल घेतला किंवा अर्थच घेतलं, तर अर्थचं मास तर भरपूर आहे, बरोबर आहे, आणि त्याप्रमाणे जर त्याची वेव्हलेंग्थ काढली तर ती इतकी 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 कमी येते, इतकी मायन्यूट येते की प्रॅक्टिकली ती वेव्हलेंग्थ काढणं इम्पॉसिबल आहे. कसं काय प्रॅक्टिकली काढणं इम्पॉसिबल आहे, तर तुम्हाला जर वेव्हलेंग्थ काढायची असेल तर काहीतरी एक्सपेरिमेंट करावं लागेल, त्याला इंटरफेरन्स करावं लागेल, त्याचं डिफ्रॅक्शन करावं लागेल, त्याचं स्कॅटरिंग करावं लागेल, आणि मग ती प्रयोगाने आपल्याला वेव्हलेंग्थ मोजता येईल. काल कसं आपण पाहिलं होतं लाईटची वेव्हलेंग्थ फ्रेस्नेल बायप्रिझम एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने कशी मोजता येते. ओके, तसं तुम्हाला ही मॅटर वेव्ह आहे, एखाद्या पार्टिकलशी असोसिएटेड असणारी वेव्ह आहे, ते पार्टिकल कुठल्या तरी एखाद्या बॉडीवरनं स्कॅटर झाले पाहिजेत अशी, आणि मग त्याचं एक्सपेरिमेंटल रिझल्ट मोजून तुम्हाला याची वेव्हलेंग्थ काढता येते. मग कुठल्याही पार्टिकलला किंवा वेव्हला स्कॅटर व्हायचं असेल तर, आता लाईट स्कॅटर कधी होते, तर ही जी स्लीट असते याच्यावर आपण लाईट टाकतो. ओके, तर इथं डिफ्रॅक्शन होतं किंवा स्कॅटरिंग होतं, तर ह्या स्लीटची विड्थ आहे ना, ती ह्या येणाऱ्या लाईटच्या वेव्हलेंग्थला कम्पॅरेबल असावी लागते.
ओके, किंवा 2 स्लिट मधलं अंतर, इंटरफेरन्सच्या वेळेस पाहिलं होतं आपण, 2 स्लिट मधलं अंतर अतिशय कमी असावं लागतं, तरच तुम्हाला तिथे इंटरफेरन्स पॅटर्न दिसतो. किंवा डिफ्रॅक्शन पॅटर्न जर ऑब्झर्व करायचं असेल तर या स्लिटची विड्थ अतिशय कमी लागते आणि ती याच्या कम्पॅरेबल लागते, येणाऱ्या लाईटच्या वेव्हलेंथला किंवा येणाऱ्या वेव्हच्या वेव्हलेंथला कम्पॅरेबल लागते. मग यांची वेव्हलेंथ बघा 10⁻38, 10⁻36 इतकी कमी आहे. आणि मग इतकं कमी स्पेसिंग असणारं मटेरियलच अवेलेबल नाही. इतकं कमी स्पेसिंग पाहिजे तरच स्कॅटर होईल ना त्यातनं, किंवा डिफ्रॅक्शन होईल ना, किंवा त्याला इंटरफेरन्स वगैरे होईल ना. तर एवढं कमी स्पेसिंग असणार काहीच नाही, मटेरियलच नाही. आणि त्यामुळे प्रॅक्टिकली याची वेव्हलेंथ काढणं इम्पॉसिबल. ह्या मोठ्या ज्या बॉडी असतात, लार्ज मॅक्रोस्कोपिक ज्या बॉडी असतात, त्यांची वेव्हलेंथ, डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ प्रॅक्टिकली काढणं इम्पॉसिबल. ओके, मग इलेक्ट्रॉन सारखा जो छोटा पार्टिकल आहे, मायक्रोस्कोपिक पार्टिकल आहे, त्याची वेव्हलेंथ प्रॅक्टिकली काढणं का शक्य झालं? तर जे क्रिस्टल स्ट्रक्चर असतं, आता निकेलचा क्रिस्टल घेतला होता डेव्हिसन आणि जर्मर या सायंटिस्ट. ओके, तर निकेलचे जे क्रिस्टल्स असतात, क्रिस्टल लॅटिस असतात, लॅटिस पॉइंट असतात, त्याच्यामधलं जे स्पेसिंग असतं ना, ते बरोबर इलेक्ट्रॉनच्या वेव्हलेंथला कम्पॅरेबल होतं. आणि मग इलेक्ट्रॉन त्याच्यामधले ते स्लिट म्हणूनच वागते ना ती थोडक्यात. ओके, ते क्रिस्टल स्ट्रक्चर जे निकेलचं आहे ते स्लिट म्हणून वागते आणि त्या स्लिटची विड्थ इलेक्ट्रॉनच्या वेव्हलेंथला कम्पॅरेबल आहे. आणि मग त्यातनं ते स्कॅटर झाले इलेक्ट्रॉन. आणि मग स्कॅटरिंग ऑफ इलेक्ट्रॉन वरनं, निकेलच्या क्रिस्टलवरून इलेक्ट्रॉन स्कॅटर झाले आणि त्याच्यावरनं त्या स्कॅटरची डायरेक्शन, त्याचा स्कॅटरिंग अँगल, त्याची इंटेन्सिटी वगैरे मोजून त्यांनी काय केलं होतं, इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ काढली होती आणि ती या डी ब्रॉग्लीच्या वेव्हलेंथला मॅच झाली. पण जे मायक्रोस्कोपिक लेवलला ठीक आहे, मॅक्रोस्कोपिक लेवलला इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ काढणं इम्पॉसिबल. इलेक्ट्रॉनची म्हणतो काय, मॅक्रोस्कोपिक पार्टिकल जे असतात त्यांची वेव्हलेंथ काढता येत नाही. ओके, बघा हे सगळं लक्षात येते. तर डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस अशा प्रकारे आपल्याला मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीसाठी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करता येतं. आता या चॅप्टरचा शेवटचा एकच भाग राहिला. ओके, मगाशी कसं आपण ड्युअल नेचर, पार्टिकल अँड वेव्ह नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पाहिलं, तसं ड्युअल नेचर ऑफ मॅटर, म्हणजे जसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पार्टिकल ऍज वेल ऍज वेव्ह म्हणून वागते, तसं मॅटरचे पार्टिकल आहेत हे पार्टिकल ऍज वेल ऍज वेव्ह म्हणून कसे वागतात ते आपल्याला पाहायचंय. काय पुढच्या तासाला पाहू, म्हणजे त्या सगळ्याचं रिवाइज पण होईल.